अहो राम राम गोवर्धन भाऊ. अहो राम राम दादा, राम राम. या काय राजा, एवढ्या आधुनिकतेच्या काळात, ट्रॅक्टरच्या काळात तुम्ही अडाण्यासारखे बैलच धरून बसले. अहो दादा, तुम्ही आता आम्हाला वर्षभर अडाणी म्हणा, हा, पण या अडाण्याची आठवण म्हणलं तुम्हाला डवऱ्याच्या वेळेसच येईल, मधात नाही येणार. कशी काय? अहो कशी काय म्हणजे, आता तुमच्याजवळ किती कप 10 लाखाचं ट्रॅक्टर असू द्या, पण ते हा. तुम्ही आता नांगरण करसाल, वखरण करसाल, पेरणं करसाल, डवऱ्या हाणता येतात का नाही ट्रॅक्टरनं? म्हणतायत, बरोबर आहे. डवऱ्यासाठी तुम्हाला बैलच लागतील. बैलच पाहिजे. सांगा बुवा. मग दुसरी गोष्ट, आता लोक म्हणतात की हळदीले शेणखत पाहिजे, शेणखताशिवाय येत नाही. शेणखत कोण्या फॅक्टरीत तयार होते? शेतकऱ्याच्या कोठ्यात तयार होते, बरोबर. कोण्याच फॅक्टरीत नाही तयार होत. मग तेव्हा काय म्हणता तुम्ही आम्हाला की 3000 टाली असेल शेणखताची, 4000 द्या, अहो 5-5 हजाराची आहे बापा, तरी आम्ही देत नाही. तरी मग मग नाही, बरोबर आहे. अहो, ढोराशिवाय काही जमाना कर- किती का आधुनिक होऊ द्या ना हो, पण बैलाशिवाय मजा नाही शेतीले हो. बरोबर. मग म्हणणं हे, तुम्ही 1 लाखाचं नाही, 2 लाखाचं नाही, कोटीचं ट्रॅक्टर घ्या, 4 ट्रॅक्टर घ्या, पण 2-25-30 हजाराच्या आपल्या खटे मटे भंडे म्हणजे 2 बैल ठेवा ना. तेव्हा काही चिल्लर चाललर कामं होतात, शेणखत येते, आणि रिकामं माणूस असं मस्त कुणीकडे जात नाही, मस्त बैलात आपल्याला गुंतून राहते. बरोबर आहे. कोणा अडाणी म्हणू का त्याच्या वरचं काही म्हणू, पण आपल्यावाली आठवण येते मग डवऱ्याच्या बाबतीत. हा आम्ही मस्त मिशा पिळतो, मग हा द्या 4000 रुपये एकर. बरोबर. मग तरी येत नाही आम्ही, 2-2 दिवस चाटा मारतो, जे अडाणी म्हणतात ते हिले. मग मुद्दामून येत ना. जय जवान जय किसान.